नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 104 खालीलपैकी मूळ संख्या कोणती? मित्रांनो, अशा प्रकारच्या उदाहरणांमध्ये चारही पर्याय चेक करणे हा एकमेव पर्याय असतो. तर अशा वेळेला आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या माहिती असणं गरजेचं आहे आणि मूळ संख्येचा अर्थही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला फक्त स्वतःचा आणि एकाचाच भाग जातो अशा संख्यांना आपण म्हणणार आहोत मूळ संख्या. यात सर्वप्रथम आपण चुकीचे पर्याय शोधूयात. यात हा जो दिसतोय 841 याचं वर्गमूळ निघतं, त्याचं वर्गमूळ आहे 29, कारण 29चा जो वर्ग आहे तो 841 येतो, म्हणून याचं वर्गमूळ 29 चा वर्ग येईल. म्हणून ही 29 जी संख्या आहे ती मूळ संख्या जरी असली परंतु आपल्याला त्यांनी वर्गमुळात 841 विचारलेला असल्यामुळे ही संख्या जी आहे ती मूळ संख्या असू शकत नाही. त्यानंतर 251 हा वर्ग दिलाय, म्हणजे 251 गुणिले 251 इथे आहे, म्हणजे याचा सरळ अर्थ असा होतोय की याचे दोन अवयव जे आहेत ते 251 हेच आहेत, म्हणजे 251 त्याला भाग जातो आहे. म्हणजे याचा काय अर्थ होतो की याला एका व्यतिरिक्त पण भाग जातोय, म्हणून आपण ही संख्या जी आहे ती मूळ संख्या असू शकत नाही. त्यानंतर यांची जर तुम्ही बेरीज केली 5 आणि 6 11 11 आणि 3 14 आणि 1 15 15 16 17 आणि हे 7 24 होतात, आणि 24 ही जी बेरीज आहे त्याला 3चा पूर्ण निशेष भाग जातो, म्हणून ही संख्या सुद्धा जी आहे ती मूळ संख्या असू शकत नाही. विभाज्यतेच्या कसोट्या वापरून आपण यांना चेक करू शकतो. मग एक उर्वरित फक्त एकच पर्याय उरतो, तो म्हणजे पर्याय क्रमांक 1 57,937 हा आपला अचूक पर्याय आहे.